सांगतोय या कायद्याने नियमित होणार आहे ते एकदम सर्वसाधारण ज्यांनी छोटे छोटे तुकडे घेतले आहेत प्लॉटचे 600 फूटचे प्लॉट 1200 फूटचे प्लॉट 2000 फूटचे प्लॉट असे जे तुकडे त्या ठिकाणी विकत घेतले आणि त्यांनी घरं बांधले किंवा नाही बांधले त्या लोकांना या ठिकाणी प्रोटेक्शन मिळणार आहे। आणि हा नियम जो आहे तुकडेबंदी हा कायदा महसूलचा कायदा आहे। सन 1947च्या अधिनियम 62 मध्ये जे आडवा आपण आणतो आहे हा 1947चा महसूलचा तुकडेबंदी कायदा आहे। आणि त्यामुळं या तुकडेबंदी कायद्याला सुधारणा केल्याशिवाय आपल्याला नगर विकास कायद्यामध्ये ज्या काही बाबी अंतर्भूत आहे किंवा जे काही त्या ठिकाणी नगर विकास कायद्याची गुंठेवारी वगैरे आहे कायदा यांना त्या ठिकाणी ज्या अडचणी तयार होतात त्याला अडचणी तयार होऊ नये आणि त्यांचे घरं कायदेशीर होण्याकरता आपण ही सुधारणा आणली आहे। खरं तर जर आपण सर्वांनी विचारात घेतलं मी या सभागृहाला विनंती करेल की 4/11/2025ला या कायद्याची SOP आपण पाठवली आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपण सन्माननीय विधानसभा सदस्यासोबत आपल्या लोकप्रतिनिधींसोबत या SOP प्रमाणे बैठका घेऊन त्यांच्या मतदारसंघात जे काही या नियमाने नियमितीकरण करायचं आहे त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळावा याकरता आमची महसूल यंत्रणा आपल्या सर्व विधानसभा सदस्यांशी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून या SOPचा संपूर्ण या ठिकाणी आपल्याला कसा आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी उपयोग होणार आहे या ठिकाणी आपल्या सर्वांची त्या ठिकाणी या SOPने सर्व घरं कायदेशीर करण्याचा आपण त्या ठिकाणी जो नियम केला आहे याचा फायदा होणार आहे। खरं तर या कायद्याने नगरविकासच्या कुठल्याही कायद्याचा सुधारण्याचा प्रश्न नाही। नगरविकासचे कायदे जसे तसे हे या परिघीय क्षेत्राला किंवा ज्या ठिकाणी तुकडेबंदीमध्ये सुधारणा करतोय तुकडेबंदी कायद्याची सुधारणा ज्या ज्या भागात होणार आहे त्या भागात जे नगरविकासचे कायदे आहे ते अस्तित्वात राहणार आहे। कुठलीही सदस्यची सुधारणा कुठलीही सुधारणा या ठिकाणी या कायद्याने होणार नाही आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी एवढंच आहे की तुकडेबंदी कायद्याने जे ठिकाणी या ठिकाणी तुकडा खरेदी ज्या व्यक्तीने केला त्या व्यक्तीचा सातबारावर नाव यावं हा हेतू आहे, तो मालक व्हावा। आज त्या व्यक्तीचा कुठेही उल्लेख नाही महसुली नोंदीमध्ये आणि एखाद्या वेळी ते अधिकार अभिलेखमध्ये नोंदी जातं आपल्याला अधिकार अभिलेखच नाही मूळ मालकाच्या अधिकार अभिलेखमध्ये नोंद आली पाहिजे। आणि म्हणून कायद्यांनी अशा तुकडे घेतलेल्या प्रत्येक नागरिकांना प्रत्येक व्यक्तींना या तुकडेबंदी कायद्यांनी आपल्याला प्रोटेक्शन मिळणार आहे त्यांच्या नोंदी सातबारावर येणार आहे म्हणून या ठिकाणी आपला हा कायदा आपण आणलेला आहे। खरं तर हस्तांतरित थांबलं होतं म्हणजे रजिस्ट्री थांबली होती त्या ठिकाणी सातबारावर नाव नाही म्हणून त्याला खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नव्हते। आणि हा कायदा जो आपण करतो आहे नाना भाऊ तर आपण या ठिकाणी 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या काळातील जे काही तुकडे पडलेले आहेत की तुकडे झालेले आहेत त्यांनाच या कायद्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे अमित देशमुखांनी जे म्हटलं की पुढच्या काळात सुद्धा हे तुकडे पडतील पुढच्या काळामध्ये या कायद्याचा काही उपयोग होणार नाही आहे। या कायद्याचा उपयोग एवढाच काळाकरता होणार आहे ज्यामध्ये 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 याच काळापुरता या कायद्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी नागरिकांना मिळणार आहे। 15 ऑक्टोबर 2024 नंतर मात्र या कायद्यांनी कुणालाही आपला तुकडा पाडता येणार नाही। त्यांना UDCPR प्रमाणे जे काही रिजनल प्लॅन प्रमाणे किंवा DP प्लॅनमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणेच त्या ठिकाणी आपल्याला त्याला पुढे जाता येईल। बंधू या ठिकाणी आपल्या सभागृहात एवढंच सांगेल की जे बांधकाम लेआउट जे आहे MRTP कायद्याच्या अंतर्गत नगरविकास मार्फतच केला जाणार आहे। MRTPचे तरतुदी लागू राहणार नगरविकास कायद्याच्या तरतुदी लागू राहणार नगरविकासची कुठलीही तरतूद या कायद्याने अफेक्ट होत नाही। हा केवळ महसूलचा तुकडेबंदी कायद्याची सुधारणा आहे। त्यामुळं या ठिकाणी हे कन्फ्युजन दूर केलं पाहिजे सभागृहामध्ये की नगरविकासला सुपरसीड करतो आहे त्यांच्या कायद्याला आम्ही हात लावतो आहे कुठलाही आम्ही नगरविकासच्या कायद्याला हात लावत नाही आहे।
मान्य भास्कर जाधवांनी सांगितलं होतं की जे शुल्क माफ करणार आहे हे जे नियमितीकरण 5% जे पैसे होते नियमितीकरणाला, आता महसूल विभागाने निर्णय घेतला या कायद्याअंतर्गत की एकही पैसा न घेता संपूर्ण मानव नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकही पैसा आता नियमितीकरणाला लागणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी अधिक स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्याची आपल्याला आवश्यकता होती. मुद्रांक शुल्क मात्र हस्तांतरण करताना मुद्रांक शुल्क लागेल, जे मुद्रांक शुल्क नियमाप्रमाणे लागेल. अजून या ठिकाणी मी खुलासा करतोय, कुठलंही 7/12 नोंदी घेताना, अधिकार अभिलेखमध्ये दुरुस्ती करताना, कुठल्याही त्या ठिकाणी या ठिकाणी महसुली रेकॉर्ड दुरुस्त करताना कुठलाही पैसा लागणार नाही, कुठलाही लोकांकडून पैसे घेतले जाणार नाही, हे या ठिकाणी स्पष्ट करतोय. हा जो कायदा आपण आणला, म्हणजे हे जे सुधारणा आणली आहे, ही सुधारणा राज्याकरता आहे, ही केवळ MMR करता नाही आहे. MMR रिजन, PMRDA, NMRDA जे काही नागरिक क्षेत्र आहे, नागरिक क्षेत्र, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि रिजनल प्लॅनमध्ये प्रकाश सोळंकेजी गावठाणाच्या लगत 200 मीटरपर्यंत काही ठिकाणी रहिवासी क्षेत्र त्या ठिकाणी आहे, काही ठिकाणी 500 मीटरचे रहिवासी क्षेत्र दाखवलेले आहेत. रिजनल प्लॅनमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये जे काही परिघीय क्षेत्र आहे, काही नगरपंचायतीला वेगवेगळ्या रिजनल प्लॅनमध्ये वेगळ्या तरतुदी आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या तरतुदी वेगळ्या आहे. गावठाणाला 200 मीटरपर्यंत वाढ आहे, काही ठिकाणी 500 मीटरपर्यंत वाढ आहे, काही ठिकाणी नगरपंचायतपासून 1 किलोमीटरपर्यंत आहे, महानगरपालिकेपासून 3 किलोमीटर आहे. त्या रिजनल प्लॅनमध्ये, त्या जिल्ह्याच्या रिजनल प्लॅनमध्ये ज्या रहिवासी क्षेत्र दाखवलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये 15 ऑक्टोबर 2025च्या पूर्वी झालेले तुकडे हे कायदेशीर करण्याचा निर्णय. आणि म्हणून मी जब वारंवार सांगतोय की 60 लाख परिवार हे आम्ही संपूर्ण डेटा तयार केला, किती परिवारांना या तुकडेबंदी कायद्याचे नुसार त्यांचे 7/12 त्यांचं टायटल आपण क्लिअर करून देणार आहोत, याचा पूर्ण विचार करूनच या ठिकाणी आपण हा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी भास्कर जाधवची जे 2-3 त्या ठिकाणी त्यांच्या शंका होत्या, त्या शंकामध्ये त्यांचं जे आहे की ह्या 2 बाबी की हा कायदा बिल्डराकरता वगैरे आहे का, तर हा बिल्डराकरता नाही आहे, सर्वसाधारण जनतेकरता आहे. आणि त्यामुळे कारण बिल्डर्स वगैरे, रेरा वगैरे जे कायदे आहेत नगरविकासचे त्यानुसार काम करतात. हा आपण प्लॉटिंग जो एरिया झाला आहे त्या प्लॉटिंग एरियाकरता हा त्या ठिकाणी खास करून ही सुधारणा आपण आणलेलो आहे. या ठिकाणी मुद्रांक शुल्क माफी जी भास्कर जाधवनी म्हटलं मीरा भाईंदर प्रकरणात वगैरे, त्या प्रकरणाची त्यांनी जर डिटेल दिलं मला तर निश्चितपणे कुठल्या मुद्रांक शुल्क कुणी माफ केलं, कुठल्या बिल्डरला ते माफ झालं आहे, ते जर त्यांनी सभागृहात किंवा मलाही त्या ठिकाणी जर त्यांनी काही डॉक्युमेंट दिले तर निश्चितपणे त्यावरही आपल्याला हे करता येईल. खरं तर जे अधिकृत खरेदी झाली आहे या भागामध्ये, जो भाग मी नमूद केलेला आहे त्या भागात खरेदी झाली आहे, म्हणजे रजिस्ट्री झाली आहे, पण त्यांच्या नावानं 7/12 झाले नाही आहे. त्या सर्वांचे 7/12 या ठिकाणी होणार आहेत, म्हणजे 7/12 नावं येणार आहेत. एक उदाहरण सांगतो, नाना पटोलेजींनी समजा एक लेआउट टाकलं, त्या लेआउटमध्ये आत्ताच नाना पटोलेचं नाव आहे, पण 50 लोकांनी विक्री खरेदी केली, त्या खरेदीदाराचे नावं त्या 7/12 नाही. या कायद्याने आता नाना पटोलेजी आणि खाली 50 लोकांचे नावं 7/12 मध्ये येतील, त्यांचं 7/12 हे मालकी त्यांना मिळेल. या कायद्याच्या तरतुदीमध्ये त्या व्यक्तीला मालकी देण्याची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. त्याचं नाव 7/12वर सुमोटो आणण्याची आमच्या विभागाची एक मोहीम चालू होणार आहे. लेआउट मालक त्यांनी विक्री केलेले जेवढे प्लॉट्स आहे त्या सर्व प्लॉट धारकाची नावं आता 7/12वर येणार आहे. त्यामुळं या ठिकाणी मंत्री महोदय, 7/12वरती नावं येणार हे बरोबर आहे, परंतु 7/12 वेगळा होणार का? जे लेआउट एनए झाले, त्यांना एनए झाले, टीपी झाले, त्यांचं क्षेत्र हे त्या ठिकाणी डिफाईन झालं, लेआउट मंजूर करून मग 7/12 नावं येतील. पण त्या ठिकाणी ज्या लेआउटमध्ये ऑलरेडी लोक राहतात आहे त्यांचे संपूर्ण 7/12 नावे येतील आणि मग तो लेआउट नंतर त्या ठिकाणी टीपी झाल्यानंतर त्यांचे वेगळे 7/12 सुद्धा होऊ शकेल. खरं तर या ठिकाणी वडेट्टीवारजींनी जो या ठिकाणी महत्त्वाचा विषय काढला की मनपाचा डीपी, महानगरपालिकेचा डीपी, त्या ठिकाणी UDCPR मध्ये काही ज्या तरतुदी आहेत, कुठल्याही डीपीचे रिझर्वेशन या कायद्याने बदलणार नाही.
DP मध्ये जे रिझर्वेशन आहे, क्रीडांगण असेल तिथे या कायद्याचा काही उपयोग होणार नाही. DP मध्ये जर रहिवासी रिझर्वेशन असेल, त्या रहिवासी क्षेत्रामध्ये या तरतुदीचा फायदा होणार आहे. त्यामुळं आपल्याला 37 किंवा MRTP मध्ये कोणताही बदल या ठिकाणी होणार नाही आहे. या ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये जे महत्त्वाचा विषय या ठिकाणी काढला, राज्यामध्ये RP आणि DP हे सर्वच ठिकाणी अस्तित्वात आहे. काही मान्य मला वाटतं वरटी मार्जिन म्हटलं की काही ठिकाणी RP नाही आहे. RP झालेच आहे आणि DP बऱ्यापैकी नगरपालिकेत झाले आहे. त्या रिझर्वेशनमध्ये जर रहिवासी असेल, त्या रहिवासी क्षेत्राकरताच या ठिकाणी या सुधारणेचा उपयोग होणार आहे. आपल्या संजय गायकवाडजींनी सांगितलं की ओपन स्पेसमध्ये जे प्लॉट टाकलेले आहे आणि ज्यांनी गुंठेवारी कायद्याचा उपयोग करून त्या प्लॉटला रेग्युलाइज करण्याचा प्रयत्न केला आहे, जिथे या ठिकाणी आपल्या ओपन स्पेसेस सोडलेल्या आहे आणि त्या ओपन स्पेस जर डिक्लेअर झाल्या असतील, त्या DP मध्ये आल्या असतील किंवा त्या ठिकाणी एखाद्या नगरविकासच्या कुठल्या तरी त्या ठिकाणी लेआउटमध्ये ते जर ओपन स्पेस असेल, तर ओपन स्पेसमध्ये जे प्लॉट विकले असेल त्यांनाही मात्र या ठिकाणी याचा गैरफायदा घेता येणार नाही. प्लेग्राऊंड किंवा कुठल्याही रिझर्वेशनचा गैरफायदा या ठिकाणी घेता येणार नाही. या ठिकाणी या सुधारणेने मी तेच वारंवार आपल्याला सांगितलं आहे की हस्तांतरण आणि मालकी यामध्ये ज्या अडचणी येत आहे, त्या अडचणी या कायद्याने त्या सुधारणेने दुरुस्त होणार आहे. या ठिकाणी आपले जे बांधकाम आहे, ती बांधकामं आपल्या त्या भागातले जे UDCPR आहे, त्या बांधकामं त्याच UDCPRच्या नियमाने करावे लागणार आहे. दुसरं, या ठिकाणी जे महत्त्वाचे 2-3 सुधारणा या ठिकाणी आल्या, त्या सुधारणा रमेश बोरनारे यांनी जे सुधारणा मांडली की घरकुलं, शेतरस्ता व विहिरीसाठी आपण हा कायदा शिथिल केलाच होता, गुंठेवारी आपला तुकडेबंदी कायदा. आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने कमी क्षेत्राची सुद्धा खरेदी विक्री करता येतं. फक्त जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागतं. ते घरकुलाकरता शेतामध्ये जर घरकुल बांधायचं असेल, शेतरस्ता करायचा असेल, तर या ठिकाणी तुकडेबंदी कायद्याची अडचण येणार नाही. त्यांना कलेक्टरची परवानगी घेऊन त्यांना या ठिकाणी कमी क्षेत्राची खरेदी विक्री करता येईल. 10 गुंठे 20 गुंठे जो नियम आहे तो त्या ठिकाणी शिथिल केला आहे. आणि 14/3/2024 मागच्या अधिवेशनात मी सांगितल्याप्रमाणे त्यांचा शासन निर्णय करून जिल्हाधिकाऱ्याला तसे अधिकार दिले आहे. जिल्हाधिकारी त्या परिस्थितीमध्ये घरकुल असेल, क्षेत्रस्ता असेल, विहीर असेल, तेवढा भागाकरता तुकडेबंदी कायद्याचा त्यांना त्या ठिकाणी नियम शिथिल करता येईल, हे या ठिकाणी आपण नमूद केलेलं आहे. चंद्रदीप नरकेजी, आपण सरसकट ग्रामीण भागाकरता हा जर कायदाची सुधारणा आणली तर शेतीच राहणार नाही, शेतीच उद्ध्वस्त होऊन जाईल. त्यामुळं रहिवासी क्षेत्र जिथे इथं दाखवलेलं आहे त्या ठिकाणी या कायद्याची सुधारणा लागू आहे. आता आपण जर ॲग्रिकल्चरमध्ये सरसकट केली तर उद्या कुठेही लेआउट टाकतील, कुठेही त्या ठिकाणी आतमध्ये अवैध लेआउट तयार होतील आणि चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पुऱ्या राज्याचा त्या ठिकाणी जे विकासाचं जे आपण विजन केलं आहे ते चुकीच्या दिशेने जाईल. त्यामुळं आपल्याला तसं करता येणार नाही. आपल्याला रहिवासी क्षेत्र डिक्लेअर झाल्यावर मात्र तुकडेबंदीचा सुधारणा लागू राहील. या ठिकाणी जे राहुल कुल जे गायरांबद्दल आपण सांगितलं, तर गायरांच्या जमिनी आता आपण त्या नगरपालिकेला, त्या ग्रामपंचायतीला, त्या महानगरपालिकेला देऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुलं बांधण्याकरता त्या ग्रामपंचायतीला हस्तांतरण करण्याचा आपण सुधारणा केली आहे. त्यामुळं त्यांना आपण देता येतं. परंतु पुढच्या काळात मात्र या ठिकाणी गायरान जमिनीवर कुठल्याही पद्धतीचे तुकडे हे मान्य करता येणार नाही. प्रवीण दटकेजी आपण सांगितल्याप्रमाणे सरकारी जागेवर कोणी तुकडे पाडले असतील, लेआउट पाडले असतील, या कायद्याने त्यांना काही फायदा होणार नाही या सुधारणेने. त्यामुळं त्यांची काही आपण त्या मनात काही भीती ठेवू नका की बाबा सरकारी जागेवर त्या ठिकाणी तुकडे पाडले, लेआउट पाडले, पडून गेले सरकारी जागेवर, तर त्यांना काही मात्र याचा फायदा होणार नाही. त्यांना ती सरकारी जागा खाली करावी लागेल. या ठिकाणी सुरेश दत्तजी, आपण जे म्हटलं आरक्षणाने बाधित जमिनीला या नियमाचा काही फायदा होणार नाही आहे. त्यामुळं याची काळजी करायची गरज नाही. मी एवढंच सांगेल, केवळ आणि केवळ मी जी SOP आहे, मी सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करतो